या मध्यम वर्गाची एक अडचण अशी आहे की तो शासकीय सेवेकडे जात नाही, कारण शासकीय सेवा मोफत असली तरी निकृष्ट आहे असं त्याला वाटतं. खाजगीकडे त्याला मजबूरन जावंच लागतं. खाजगीवर त्याचा विश्वास नाही. एक तरी फॅमिली डॉक्टर त्याला पाहिजे. असा विश्वासार्ह माणूस जो तुमच्याकडे नफ्याचं साधन म्हणून बघत नाही. असं परसेप्शन पसरलं आहे की डॉक्टर म्हणजे खाटीक आहेत. ते काही खरं नाही आहे. ते खरंच खरं नाही आहे. एक काळ असा होता, मंत्री जरी आले आणि आजारी पडले तर ते मेडिकल कॉलेजला यायचे. विदर्भातली सगळ्यात चांगली मेडिकल ब्रेन पॉवर, सगळ्यात चांगले डॉक्टर हे मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला होते. आता ते एकदम उलटं झालेलं आहे. मध्यम वर्गाने मेडिकल इन्शुरन्स काढावा. कारण जेव्हा क्वचित प्रसंगी ना, ते आता क्वचित राहिलेलं नाही आहे की अँजिओप्लास्टी असेल किंवा कॅन्सर झाला तर किमोथेरपी असेल, खूप लोकांना करावं लागतं. त्याची किंमत दिवाळ्या लावतो. तुम्ही रोज चालला तर तुमचं इन्शुरन्स प्रीमियम कमी करू. तुम्ही तंबाखू दारू वापरत नाही, इन्शुरन्स प्रीमियम कमी करू. असं व्हायला पाहिजे खरं म्हणजे. एक स्वातंत्र्य तुम्हाला असं की या ट्रॅपमध्ये पडूच नका. अभिमन्यू आत्मरे जर गेला तर मग तो चक्रव्यूह आहे. मी चक्रव्यूहात जाईन पण त्याच्यात फसणार नाही हे म्हणणं कठीण. अमेरिकेमध्ये डॉक्टरसाठी USMLEची जी परीक्षा आहे, ChatGPT पहिल्यांदा त्याला बसलं ते नापास झालं. दुसऱ्यांदा बसलं पास झालं. तिसऱ्यांदा बसलं तेव्हा तर त्याने 99% मार्क मिळवले आणि स्पेशालिस्ट डॉक्टरच्या तुलनेत डायग्नोसिस आता ChatGPT देऊ शकतो. मुलाखतीकडे वळण्याआधी जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रायोजकांबद्दल. थिंक बँकच्या या व्हिडिओचे प्रायोजक आहेत विंट वेल्थ. विंट वेल्थ हा एक युनिक स्टार्टअप आहे. विंट हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथं आपण सर्वजण 9 ते 12% फिक्स रिटर्न देणाऱ्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकतो. विंट हा एक सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे आणि झेरोदा सारख्या मोठ्या संस्थेनं त्यांना बॅक केलेलं आहे. त्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट त्याच्या बाबतीत विंट वेल्थ टिकमार्क होतो. शिवाय या प्लॅटफॉर्मवरती जे बॉन्ड गुंतवणुकीसाठी उपलब्ध केले जातात त्याच्यामध्ये विंट वेल्थ स्वतः सुद्धा गुंतवणूक करते, जेणेकरून सर्व चेक अगदी व्यवस्थित पार पाडले जाते. या प्लॅटफॉर्मवरती अगदी 1,000 रुपयापासून आपण आपली गुंतवणूक सुरू करू शकतो. त्यामुळे गुंतवणुकीचा एक नवा आयाम आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झालेला आहे. विंट वेल्थ बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. आता वळूया मुख्य मुलाखतीकडे. आरोग्य स्वराज्य मधल्या पहिल्या भागाबद्दल आपण बोललो की निरोगी राहण्यासाठीच्या वेगवेगळ्या गोष्टी. दुसरा भाग असा आहे की मला आजार झाल्यानंतर किंवा मी रोगी झाल्यानंतर मला कशी व्यवस्था मिळते. तुम्ही उल्लेख केलाय की सर्वांसाठी आरोग्य सेवा. तर आरोग्य स्वराज्याचा हा दुसरा जो भाग आहे, जेव्हा मला आजार होतो तेव्हा, तो प्लीज समजावून. बहुतेक माणसांना कोणता ना कोणता आजार होणार असं आपण मानून चालू. मला शक्य झालं तर मी त्याचा सर्वसामान्य उपचार घरीच करू शकतो. प्रत्येक गोष्टीत काय मला डॉक्टरकडे धावायची गरज नाही. पण जर मला जावंच लागलं तर आरोग्य व्यवस्था कशी हवी? गडचिरोलीच्या आदिवासींमध्ये आम्ही जेव्हा त्यांच्यासाठी हॉस्पिटल बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही आदिवासींना विचारलं की तुम्हाला कसं हॉस्पिटल हवं? तर ते म्हणाले आम्ही जात नाही हॉस्पिटलमध्ये. कारण काय? असं म्हणून त्यांनी हॉस्पिटलच्या त्यांच्या विविध भीती काय त्यांना वाटतात त्या सांगितल्या. म्हणून आम्ही रुग्णालय असं बनवलं त्यांची सगळी भीती लक्षात घेऊन की रुग्णालय हे रुग्णालयासारखं दिसू नये, ते आदिवासी गावासारखं दिसावं. झोपड्यांचं रुग्णालय. व्यवस्था वैज्ञानिक, सगळे आतमध्ये व्यवस्था, पण ते झोपड्यांसारखं दिसावं. आदिवासीला असं वाटू नये की मी रुग्णालयात आलो. भीती वाटते. आदिवासीला असं वाटतं की मला देवीचं दर्शन करून मग दवाखान्यात जायचं आहे. तर आम्ही देवीचं मंदिर बनवलं. असं काही नाही की आम्हाला देवीची श्रद्धा ठेवावीच लोकांनी असा आग्रह नव्हता, पण लोकांची श्रद्धा आहे आणि त्यांना डॉक्टरचं तोंड बघण्याच्या अगोदर देवीचं तोंड बघणं आवडतं. त्याला का तुम्ही काय करणार? तो रुग्ण आहे, जसा आहे तसा आहे. म्हणून तिथे आम्ही देवीचं मंदिर बनवलं. म्हणजे तो आत्मारे जेव्हा येतो तेव्हा देवीला नमस्कार करतो, नारळ फोडायचा असेल नारळ फोडत असेल आणि मग दवाखान्यात येतो. तर आदिवासीला एक आदिवासी स्नेही रुग्णालय जेव्हा आम्ही बनवलं तेव्हा त्या रुग्णाला नाव द्यायचा प्रश्न आला तेव्हा आदिवासी म्हणाले याचं नाव ठेवायचं मा दंतेश्वरी रुग्णालय. मला काय ते मोठं थोडंसं जुनाट वाटतं ते नाव, मला काय फार आवडलं नाही. म्हणून मी म्हणालो की अजूनही आपण इतर नावांचा विचार करू. तर आदिवासी बाया ताडकन उभ्या राहिल्या.
आणि म्हणाला की डॉक्टर आता हा दवाखाना अभय बंगाचा नाही, हा दवाखाना राणी बंगांचा नाही, हा आमचा आहे हं. आणि आमच्या इच्छेनुसार हा बनला आहे. याचं नाव मा दंतेश्वरी दवाखाना. रुग्णांना दवाखान्याविषयी एवढी आपुलकी वाटणं की या दवाखान्याचं नाव आम्ही म्हणू ते राहील, असं रुग्णालय असायला पाहिजे. हं. म्हणजे रुग्णाला असं वाटेल की मी माझ्या घरी आलो आहे, माझ्या गावात आलो आहे. मनात भीती वाटू नये. इथपासून जे डॉक्टर मंडळी करतात, म्हणजे उदाहरणार्थ आता गडचिरोलीमध्ये जे आम्ही प्रयोग केले त्याचा उल्लेख करून फक्त पुरावा म्हणून त्याचा उल्लेख हो. करतोय, की गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होते. का मुलं मरतात? मुलं मोजण्याचं आमचं पब्लिक हेल्थमधलं जे मोजमाप आहे त्याला इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणतात. 1000 मुलं जन्माला आली, त्यातली एका वर्षात किती मेली? त्याला म्हणतात इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. हं. त्यावेळी केरळाचा होता 11, अमेरिकेचा होता 6. बरं. त्यावेळी गडचिरोलीमध्ये इन्फंट मॉर्टॅलिटी रेट होता 121. बापरे! आणि मुलं का मरतात याची आम्ही पद्धत मोजण्याची, तर न्यूमोनिया आणखी नवजात मुलं जन्मल्यावर पहिला 1 महिना फार धोक्याचा असतो. या काळात मुलं मरत होती. आता रुग्णालय दूर होती. गडचिरोलीमध्ये रुग्णालयही नव्हती आणि डॉक्टरही नव्हती. गडचिरोली आजही महाराष्ट्रातलं काळं पाणी असं मानलं जातं. त्यामुळे डॉक्टर तिथे जायला तयार नाही आणि मुलं तर मरतात आहेत गावामध्ये. मग यांच्यापर्यंत आरोग्य सेवा आणि विज्ञान कसं पोहोचेल? तर हे डॉक्टर आणि रुग्णालयांच्या कडे असलेलं विज्ञान आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणून प्रत्येक गावातनं आम्ही एक बाईला निवडली. तिला आम्ही नाव दिलं आरोग्यदूत आणि तिला प्रशिक्षण दिलं, की खोकला असलेल्या मुलाला कसं तपासायचं आणि श्वासाचा दर मोजायचा आणि न्यूमोनियाचं निदान करायचं हं. आणि त्याला अँटिबायोटिक द्यायचं. स्टेथोस्कोप नाही आणि एक्स-रे नाही. तरी त्यांचं रोगनिदान 82% डॉक्टरच्या निदानाइतकं होत होतं. बरं. आणि जेव्हा त्यांनी अशा तऱ्हेचं निदान करून गावातल्या बहुतांश न्यूमोनियाचे उपचार त्याच्यामुळे झाले. न्यूमोनिया झालेल्या मुलामध्ये 13% डेथ रेट होता पूर्वी. तो 0.8% म्हणजे 1% पेक्षाही कमी झाला. अच्छा. तर याचा अर्थ की गावातली सर्वसामान्य बाईला तुम्ही थोडंसं प्रशिक्षण आणि औषधं दिली, तर ती न्यूमोनियाचे मृत्यू एकदम कमी करू शकते. हा अभ्यास लॅन्सेटने प्रकाशित केला आणि जागतिक वापरला गेला. जगामध्ये अविकसित देशांमध्ये न्यूमोनिया खेडोपाडी कसा ट्रीट करायचा? हं. तर गावातल्या बाईला कम्युनिटी हेल्थ वर्कर म्हणून प्रशिक्षित करा. नवजात बाळाच्या बाबतीत तर डॉक्टरांनाही खरं म्हणजे कठीण जातं. नवजात बाळाचं तुम्ही स्पेशलिस्ट नसाल, तर त्याचं तपासणं उपचार कठीण जातं. पण नवजात बाळाचं देखील आम्ही यांना आरोग्यशास्त्र शिकवलं. त्याची कंट्रोल प्रयोग केले आणि 39 गावामध्ये गावात प्रशिक्षित बायांच्याद्वारे हे उपलब्ध केलं आणि इतर जागी शासकीय व्यवस्था सुरू राहिली जशी होती. 3 वर्षामध्ये इथले नवजात बालकांचा मृत्यूदर 62% कमी झाला. हाही अभ्यास लॅन्सेटने प्रकाशित केला. हा जगभर गाजला. मी त्याची पूर्ण काही कथा सांगत नाही, पण पुढे भारत सरकारने याला राष्ट्रीय मॉडेल म्हणून स्वीकारलं आणि 8 लाख आशा आणि आता तर 10 लाख आशा कम्युनिटी हेल्थ वर्कर अशाच प्रकारचे निर्माण करण्यात आले. आणखी त्यांना प्रशिक्षण द्या होम बेस्ड न्यूबॉर्न केअरचं असं आम्हाला सांगण्यात आलं. 10 लक्ष आशांना आम्ही ते शिकवण्याची व्यवस्था निर्माण केली. गेल्या वर्षी या 10 लक्ष आशांनी ग्रामीण भागातल्या 1.5 कोटी नवजात बालकांना घरोघरी नवजात बालसेवा दिली. म्हणजे हे नवजात बाल आणि मुलांना आता कुठे हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही. त्यांचे 80% 90% आजार ही गावातलीच प्रशिक्षित आशा उपचार करू शकते. वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध झालेलं. हं. तर आरोग्यसेवा कशी हवी? तर मला शक्यतो ती जवळात जवळ उपलब्ध पाहिजे. हं. म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांसाठी ती गावातच उपलब्ध पाहिजे. म्हणजे आरोग्यदूत किंवा तशा प्रकारची कोणीतरी एक प्रशिक्षित उपकरण आणि औषध असलेली प्रशिक्षित व्यक्ती. शक्य असेल छोट्या-मोठ्या गोष्टी आम्ही घरात करू शकतो. त्याच्याही पलीकडे जर डॉक्टरकडे जावं लागलं, रुग्णालयात जावं लागलं, तर ते रुग्णालय रुग्णस्नेही पाहिजे. इथे मी ट्रायबल फ्रेंडली म्हणालो. सगळं जग काही ट्रायबल नाही आहे. पण ग्रामीण भागातले रुग्ण असतील, शहरी भागातल्याही रुग्णांना काय हवं असतं? त्यांना
मोठ्या मोठ्या इमारतीच्या ऐवजी खरं म्हणजे जिथे घरेलूपण वाटेल आणि जिथे प्रेम वाटेल आणि विश्वास हवा असतो, तर रुग्णालय तशा प्रकारची हवीत. या रुग्णालयांची ॲक्सेसिबिलिटी आणि कल्चरच्या शिवाय एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न असतो कॉस्ट. हो. खाजगी आरोग्य सेवांची किंमत स्वाभाविकपणे खूप जास्त आहे. त्यासाठी काही तो विशिष्ट डॉक्टर व्यक्तिशः जबाबदार नसतो, पण तो एका मोठ्या सिस्टीमचा भाग आहे. रुग्णालयासाठी हॉस्पिटलच्या बिल्डिंग्स आहेत, त्यांचं रेंट आहे, पासून तर उपकरणं आहेत, MRI आहे, CT स्कॅन, प्रत्येक गोष्टीवर किमतीची लेबल आहेत. तर मॉडर्न मेडिसिनचं तुम्ही स्वीकार करतो म्हटलं की या सगळ्या त्याच्या किमती आल्यात. या किमतींमुळे आरोग्य सेवेचं मॉडेल कसं होतं? एक मॉडेल आहे अतिरेकी, जे एक्स्ट्रीम म्हणून त्याचं उदाहरण देतोय, ते आहे अमेरिकन मॉडेल. अमेरिकन मॉडेल ऑफ हेल्थ केअर असं आहे की तुम्हाला जसं जगायचं तसं जगा, फ्रीडम ऑफ चॉईस. त्यामुळे अमेरिकन माणसं जशी जगायची तशी जगतात. त्यांना जर जेवढं ज्ञान आहे त्यानुसार ते प्रयत्न करतील आरोग्य राखण्याचं, पण बहुतेक वेळ मार्केटच ठरवतं की तुम्ही कसं जगायचं, त्यानुसार ते जगतात. आजारी पडले तर तुम्ही प्रायव्हेट मेडिकल केअर घ्या. अमेरिकेमध्ये शासकीय वैद्यकीय सेवा जवळपास नाहीत, सगळ्या आरोग्य सेवा प्रायव्हेट. आणि सरकार असं म्हणतं की बहुतेक लोकांना मेडिकल इन्शुरन्स पाहिजे, म्हणजे या खाजगी सेवांचा खर्च मेडिकल इन्शुरन्स दे. आता बघा, या मॉडेलमध्ये नागरिकाला निरोगी राहण्याचं काही इन्सेंटिव्ह नाही. कारण मी आजारी पडलो तर आहेच खाजगी वैद्यकीय सेवा आणि आहेच मेडिकल इन्शुरन्स, त्यामुळे ती मी वाटेल तसा जगेन, आजारी पडलो तर जाईन. जे वैद्यकीय व्यवस्था आहे ती खाजगी आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे ती प्रॉफिट ओरिएंटेड आहे. तिला किमती कमी करण्यास काही हौस नाही. आणि कारण मेडिकल इन्शुरन्सला इन्शुरन्सचं प्रीमियम भरलं जातं, त्यातनं पैसा मिळतो. म्हणजे वस्तुतः यामध्ये निरोगी राहण्याचंही कोणाला इन्सेंटिव्ह नाही आणि किमती कमी करण्याचे इन्सेंटिव्ह नाही. एकाचा पैसा दुसरा वापरतो आहे आणि एकाच्या रोगावर दुसरा नफा कमवतो आहे, असं हे विचित्र मॉडेल आहे. याचा परिणाम काय झाला? अमेरिकेमध्ये पर कॅपिटा पर इयर, प्रति पेशंट नाही म्हणत आहे मी, एकूण लोकसंख्या अमेरिकेची जी काही 30-35 कोटी आहे, पर कॅपिटा पर इयर हेल्थ केअर कॉस्ट अमेरिकेची $10,000 आहे, म्हणजे 9 लक्ष रुपये. भारतातली वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये $60 पर कॅपिटा पर इयर हेल्थ केअर कॉस्ट आहे. $9,000 मॉडेल ज्याची पर कॅपिटा किंमत आहे, ते मॉडेल आम्ही कसं काय कॉपी करू शकतो? भारताचा दिवाळा लागेल. भारताचा दिवाळा नाही, गंमत सांगतो. मॅकेन्सी कंपनीने एक एस्टिमेट केलं आहे, त्यांनी डेव्हॉसला ते मांडलं होतं. ते म्हणाले की विकसित राष्ट्रांमध्ये ज्या गतीने मेडिकल टेक्नॉलॉजी नवी नवी येते आहे, खूप शोध लागतात आहेत, अतिशय चांगले शोध लागतात आहेत, पण प्रत्येकाची किंमत वाढत जाते. तर त्यामुळे ज्या गतीने किमती वाढतात आहेत, त्या गतीने जर असंच हे सुरू राहिलं तर 2050 मध्ये अमेरिकेचा 37% GDP ह्या आरोग्य सेवावर खर्च होईल. आता 17% होतोय. बापरे. 37% GDP. आणि गंमत ते म्हणाले की वर्ष 2100 साली अमेरिकेचा 97% GDP हा मेडिकल केअरवर खर्च होईल. म्हणजे खाणार काय? तर अर्थात हे अशक्य प्राय, पण तेच दाखवण्यासाठी त्यांनी हिशोब केला की या ज्या गतीने ही मेडिकल केअर कॉस्ट वाढते, म्हणून अमेरिकन मॉडेल हे भारतासाठी योग्य मॉडेल नाही. आणि म्हणून आरोग्य स्वराज्य, रोग कमीत कमी व्हावे, असं निरोगी सगळ्यांनी जगावं, यासाठी आरोग्य रचना पाहिजे, समाज रचना पाहिजे, व्यक्तींचे निर्णय पाहिजेत. आजारी पडले तर लो कॉस्ट अँड पेशंट फ्रेंडली, क्लोजेस्ट टू माय हाऊस. घरात चीनमध्ये जेव्हा आरोग्यसेवा आखण्यात आली ना 1951 साली, तेव्हा त्यांनी एक सूत्र ठरवलं, फार गमतीशीर सूत्र आहे. त्यांनी काही इतक्या पर कॅपिटा पर पॉप्युलेशन वगैरे असे रेशो नाही आहे. त्यांनी ते असं म्हणाले की हाऊ फार अ मदर ऑन फूट कॅन वॉक विथ अ सिक बेबी इन हर आर्म, हेल्थ केअर मस्ट बी अवेलेबल विद इन दॅट डिस्टन्स. अनवाणी पायाने चालणारी एक आई आजारी मुलाला घेऊन किती अंतर जाऊ शकेल? तितक्या अंतरावरती कोणते ना कोणतं तरी आरोग्यसेवा पाहिजे. तर म्हणजे ती आरोग्यसेवा ॲक्च्युली गावातच पाहिजे. म्हणून प्रत्येक गावात
काही प्रमाणात आरोग्यसेवा उपलब्ध होणं, पण ती लो कॉस्ट असणं. हे जे आरोग्य दूत मॉडेल आहे आमचं किंवा आशा, कम्युनिटी हेल्थ वर्कर यांच्यामार्फत जे शक्य आहे, जे आज पूर्ण होत नाही, पण जे शक्य आहे, त्याच्यामध्ये हेल्थ केअर कॉस्ट एकदम कमी होतात. प्रायमरी हेल्थ केअर हे आरोग्यसेवेचं असं मॉडेल आहे, जे प्रत्येकाला मिळू शकतं आणि ज्याची किंमत फार कमी असते आणि जे बऱ्यापैकी तुमच्या घराच्या किंवा गावाच्या जवळ असतं. तर आपला भर या गोष्टींवर हवा आरोग्यसेवांचा. पण बहुतेक शासनाचा भर नव्या एम्स उघडणे. एका एम्स उघडण्याच्या मध्ये तुम्ही कदाचित 50,000 नव्या आशा निर्माण करू शकता. पण टर्शियरी केअर असा शब्द आम्ही जो वापरतो, की अत्युच्च मेडिकल कॉलेजेस आणि टर्शियरी इन्स्टिट्यूट या दिसून पडतात आणि म्हणून त्यावर खर्च समाजाचा अधिक चालतो. त्याच्याऐवजी आपला भर खरं म्हणजे बॉटम ऑफ द पिरॅमिडकडे हवा, की बहुतांशी माणसं जिथे जगतात त्यांच्या ज्या रोजच्या गरजा आहेत आरोग्याच्या, त्या पूर्ण करणारी आरोग्यसेवा हवी. भारतासाठी भारत सरकारने एक हाय लेव्हल एक्सपर्ट कमिटी HLEG नावाचा एक ग्रुप 2010 मध्ये अपॉइंट केला. त्याचा मीही सदस्य होतो. 2 वर्ष काम करून आम्हाला हे सांगण्यात आलं, की भारतात सगळ्यांना आरोग्यसेवा मिळू शकेल असं योजना कशी असू शकते, ती आम्ही आखली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा शब्द आहे, की युनिव्हर्सल हेल्थ केअर. भारतामध्ये युनिव्हर्सल हेल्थ केअर शक्य आहे आणि भारतामध्ये युनिव्हर्सल हेल्थ केअर देण्यासाठी 3% GDP देशाचा हा आरोग्य सेवांवर खर्च केला पाहिजे. आज भारत वस्तुतः सरकार, राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून ढोबळ मानाने 1% GDP आरोग्य सेवावर खर्च करतं. भारत सरकार हुशार आहे म्हणून ते काय करतं, जे आरोग्य सेवेचा खर्च नाही असं पाणी पुरवठा खर्च, ICDSचा फीडिंग प्रोग्राम, शाळेतली फीडिंग हे सगळे खर्च आरोग्याचे खर्च दाखवून 2% GDP म्हणतं ते, पण ते खोटं आहे. भारत सरकार आणि राज्य सरकार मिळून सरासरी 1% ते 1.2% GDP आरोग्यावर खर्च करतं. आमचं मांडणी अशी आहे, की 3% GDP जर भारताने खर्च केला आणि तो करताय, थायलंड करताय, श्रीलंका करताय, आपल्या आजूबाजूचे देश करतात आहेत. तर तो जर केला तर भारतात युनिव्हर्सल हेल्थ केअर शक्य आहे, ज्याच्यामध्ये भर प्रायमरी हेल्थ केअरवर राहील. तर हे मॉडेल शक्य आहे. आरोग्य स्वराज्य आणि युनिव्हर्सल हेल्थ केअर फॉर ऑल हे 2 जर आम्ही एकत्र केले तर भारतामध्ये जे आज सरासरी आयुर्मान आज 70 वर्ष पोहोचलं आहे, जी आनंदाची गोष्ट आहे. पण तरी भारतामध्ये आज 5 लाख मुलं मरतात आहेत. तरी भारतामध्ये 35% मुलं कुपोषित आहेत. TB, मलेरिया अजूनही भारतामध्ये आहेत. हे सगळे आम्हाला जवळपास एलिमिनेट करता येतील आणि हे जे हृदयरोग, ब्लड प्रेशर, कॅन्सर याच्याने माणसं मरतात आहेत, काही टाळता येतील आणि काही आरोग्य सेवांद्वारे आयुष्य वाढवून देशामधल्या प्रत्येकाला 100 वर्ष कसं निरोगी जगता येईल, हे आपलं ध्येय असलं पाहिजे. एकदम टँजंट प्रश्न या तुमच्या निवेदनातून सुचतोय. तो असा की तुमच्यासारखी लोकं की जे प्रयोग करतात, नंतर त्यांचं धोरण होतं. त्याच्यामुळं एका बॉटम ऑफ द पिरॅमिडसाठी सरकार नावाची यंत्रणा कमी पडत असेल, पण काम करत राहती. तुमच्यासारखी लोकं काम करत राहतात. स्वयंसेवी संस्था काम करत राहतात फॉर मास. अतिश्रीमंतांसाठी फायनान्शियल कॅपिटलला प्रॉब्लेम नसतो आणि सोशल कॅपिटलमुळं त्यांना डेफिसिट ऑफ ट्रस्टचा सामना करावा लागत नाही. ते जगातले सर्वोत्तम लोकं त्यांच्या उपचारासाठी आणू शकतात. हा जो मध्यम वर्ग आहे, त्याला सरकारी योजनात जाता येत नाही. त्याला आशा वर्कर पण ट्रस्टवाले वाटत नाहीत आणि वरच्या उत्तम सेवेचाही अभाव राहतो आणि तो मग अडकतो. खाजगी हॉस्पिटल्स, मग इन्शुरन्स, मग त्याच्यात पुन्हा इन्शुरन्स मिळणं न मिळणं, मग डॉक्टर योग्य आहे का नाही. तर हा जो मध्यम वर्गाचा प्रश्न आहे आरोग्याचा, ह्याच्याकडे कसं बघायचं? हा मोठा कळीचा प्रश्न आहे. एक तर कारण भारतात मध्यम वर्ग आता खूप मोठा झालेला आहे. वेगवेगळ्या आकडेवारी तुम्ही कट ऑफ काय वापरता याच्यानुसार आहे, पण 30-40% लोकसंख्या आता मध्यम वर्ग आहे आणि याच मध्यम वर्गाला जीवनशैलीचं त्याचं बदल झाल्यामुळे हे जे रोग आपण आत्ता बोलत होतो, डायबिटीज, लठ्ठपणा, ब्लड प्रेशर, हृदयरोग, लकवा, कॅन्सर याचा बळी हे जास्त पडतात. या मध्यम वर्गाची एक अडचण अशी आहे, की जसं तुम्ही अगदी बरोबर म्हणाला, की तो शासकीय सेवेकडे जात नाही, कारण शासकीय सेवा
मोफत असली तरी निकृष्ट आहे असं त्याला वाटतं. खाजगीकडे त्याला मजबूरन जावंच लागतं. खाजगीवर त्याचा विश्वास नाही. माझी एक मामे बहीण मुंबईत राहायची. बऱ्यापैकी श्रीमंत होते. पॉश वस्तीत राहायची. पण तिला सर्दी पडसं जरी झालं तरी ती मला फोन करून गडचिरोलीत मला विचारायची की आता मी काय करू? आणि मी तिला म्हणायचो, "अरे का तू मुंबईमध्ये आहेस आणि तिला म्हणजे पैसे देणं हा तिला प्रश्नच नव्हता." पण ती म्हणे, "मुंबईच्या डॉक्टरांवर मला विश्वास ठेवासा वाटत नाही. मला सर्दी पडशासाठी गेलं तर ते सिटी स्कॅन काढतील." तर हा प्रत्येकच माणसाला हा प्रश्न आता आहे. तर माझं पालुपत सारखं एक राहणारच, की मी आजारी होणारच नाही हेच मध्यम वर्गाने पहिल्यांदा बघायला पाहिजे. दुसरं प्रत्येकच मध्यमवर्गीयाने खरं म्हणजे एक तरी फॅमिली डॉक्टर त्याला पाहिजे. असा विश्वासार्ह माणूस जो तुमच्याकडे नफ्याचं साधन म्हणून बघत नाही, जो तुमचं आरोग्य ओळखतो, जो तुमच्या कुटुंबालाही ओळखतो. म्हणजे त्याला माहिती आहे की कुटुंबात 3 लोकांना सर्दी झाली आहे म्हणून तुम्ही जर शिंकायला लागले तर तो तुमचं काही सिटी स्कॅन काढायला नाही पाठवणार. तो म्हणाल 3 लोकांना झाली आहे तर तुलाही सर्दीच झाली आहे. तर जो पूर्ण कुटुंबाला ओळखतो त्यामुळे तुमचं रोगनिदान तो अधिक बरोबर करू शकतो. असा कोणीतरी एक ट्रस्टवर्दी फॅमिली फिजिशियन ही प्रत्येकाची गरज असते. आणि तो फॅमिली फिजिशियन तुम्ही विश्वासही ठेवू शकता. तो तुमचं योग्य रोगनिदानही करू शकतो आणि क्वचित प्रसंगी गरज पडली तर तो स्पेशलिस्टकडे पाठवेल. तो निवड मात्र असा करावा लागेल की जो कमिशन घेऊन स्पेशलिस्टकडे पाठवणार नाही. कारण कट प्रॅक्टिस हे इतकं मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. म्हणूनच तो ट्रस्टवर्दी फॅमिली फिजिशियन हा जसं गावासाठी आशा तशी प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाला एक ट्रस्टवर्दी फॅमिली फिजिशियन हवा. एक अगदी टँजंट म्हणून मी तुम्हाला उपाय सांगणार. तो असा की गेल्या 20 वर्षांमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे खूपच गोष्टी अशक्यप्राय गोष्टी आता शक्य झाल्या. मी जेव्हा शिकत होतो किंवा सुरुवातीला मेडिकल काम सुरू केलं तेव्हा आम्ही एक स्फिग्नोमॅनोमीटर नावाचं होतं त्याच्याने ब्लड प्रेशर मोजायचो. असं असं पंप करावं लागायचं. मग इथे ते फुगा फुगायचा आणि मग ते मर्क्युरी कॉलम त्याच्याने मोजणं ब्लड प्रेशर मोजणं थोडं कठीण. कारण जे तुम्हाला स्टेथोस्कोपने आवाज ऐकू येतात त्याच्यावरनं कुठे आवाज बदलला ते तुमचं सिस्टोलिक बीपी डायस असं. तर हे थोडं शिकवायला कठीण. पेशंट स्वतः नाही वापरू शकणार. पण आता इलेक्ट्रॉनिक बीपी ॲपरेटस आले ते बऱ्यापैकी ॲक्युरेटली तुमचं बीपी मोजतात. तुम्ही तुमच्या घरी तुमचं बीपी मोजू शकता विनायक. तुम्हाला त्यासाठी कोण्या डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. हे मी असं म्हणतोय जाहीरपणे. कदाचित याच्यावर प्रश्न विचारले जातील की काय तुम्ही सेल्फ ट्रीटमेंट सांगता. मी ट्रीटमेंट सांगत नाही आहे पण मी हे म्हणतोय की मी बीपी माझं घरच्या घरी तपासू शकतो. हे आता मध्यम वर्गाला शक्य झालं आहे. आता ग्लुकोमीटरने तुम्ही तुमचं शुगर स्वतः घरच्या घरी तपासू शकता. मेडिकल ॲप्स तुमच्या मोबाईल फोनमध्ये इतके विविध येतात आहेत की त्यामुळे तुमच्या आरोग्याचे अनेक पॅरामीटर तुम्ही मॉनिटर करू शकता. आजकाल अशा रिस्ट वॉचेस आलेले आहेत की तुम्ही किती पावलं चालात. 8,000 ते 10,000 पावलं रोज चालावं असं मेडिकल रेकमेंडेशन आहे. पण मी चाललो की नाही चाललो तर ते मोजतं. त्याचवेळी तुमचं ते हार्ट रेटही मोजतं. पल्स ऑक्सिमीटरने तुमचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मोजता येतं आणि काही दिवसांनी त्याच्यामध्ये ECG देखील येईल. आता ECG मला रीड नाही करता येणार. पण तिथे लवकरच AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला जुळली की मग ते माझं ॲपरेटस ECG रीड करणार आणि AI मला त्याचा अर्थही सांगणार. सुरुवातीला याच्यात चुका होणार. पण AI झपाट्याने शिकतंय. आम्ही डॉक्टर जितक्या गतीने शिकतो त्याच्यापेक्षा अनंत पटीने जास्त गतीने AI शिकत आहे. त्यामुळे ChatGPT हे अमेरिकेमध्ये डॉक्टरसाठी USMLEची जी परीक्षा आहे. ChatGPT पहिल्यांदा त्याला बसलं ते नापास झालं. दुसऱ्यांदा बसलं पास झालं. तिसऱ्यांदा बसलं तेव्हा तर त्याने 99% मार्क मिळवले आणि स्पेशालिस्ट डॉक्टरच्या तुलनेत डायग्नोसिस आता ChatGPT देऊ शकतं. तरीही AI चुका करू शकतं. पण चुका डॉक्टरही करू शकतात. म्हणून जरी पूर्णपणे AIवर निर्भर करा असं आम्ही आज सल्ला देणार नाही की तुम्ही AIवर निर्भर राहून उपचार करा. पण तुमचं अनेक सुरुवातीचं तुम्हाला सूचन आणि मार्गदर्शन हे जे मोबाईल ॲपरेटसेस आहेत जे रुग्ण स्वतः वापरू शकतो. रुग्ण कशाला आजारी नाही तुम्ही तरी वापरू शकता. एक आम्ही नेहमी म्हणतो की लोकांनी वार्षिक मेडिकल चेकअप करून घ्यावं. एकदा 30च्या पलीकडे गेलात की
पण तुम्ही BP तर महिन्याला एकदा मोजू शकता घरी, शुगर स्वतःची मोजू शकता, वजन मोजू शकता, बॉडी मास इंडेक्स काढू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि मग पुढे ECG देखील आणि AI सोबत कनेक्ट केलं, तर माझा असा समज आहे की आरोग्य स्वराज्याची प्रॅक्टिस उलट सोपी होणार आहे. बरं. टेक्नॉलॉजी AI धरून सकट ही खरं म्हणजे नागरिकांना अधिक जास्त सक्षम करू शकणार आहे. तिचं अवलंबन डॉक्टरांवरचं, मेडिकल सिस्टमवरचं कमी होणार आहे आणि मेडिकल सिस्टमही असं म्हणेल की हे बरंच झालं. त्यामुळे अवास्तव छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी आम्हाला वेळ द्यावा लागत होता. खरे रोगी ज्यांना मेडिकल उपचाराची गरज आहे, ते जे त्यातले 10-20% असतात, त्यांना आता आम्ही पूर्ण वेळ देऊ शकतो. त्यामुळे दोघांनाही बरं होणार आहे. हं. त्यामुळे मध्यम वर्गाला हे काही 3-4 उपाय जी मी म्हणालो, त्याच्याद्वारे आपलं आरोग्य बहुतांशी सांभाळणं शक्य आहे आणि तरी मी म्हणणार की मध्यम वर्गाने मेडिकल इन्शुरन्स काढावा. हं. कारण जेव्हा क्वचित प्रसंगी ना, ते आता क्वचित राहिलेलं नाही आहे, की अँजिओप्लास्टी असेल किंवा कॅन्सर झाला तर किमोथेरपी असेल किंवा किडनी ट्रान्सप्लांट असेल, खूप लोकांना करावं लागतं. त्याची किंमत दिवाळ्या लावतं. वर्ल्ड बँकेची आकडेवारी आहे, की मेडिकल केअर कॉस्टमुळे हा अचानक जेव्हा मोठा रोग होतो, हां. मेडिकल केअरचं बिल आजकाल लाखांमध्ये जातं. हं. आणखी म्हणून 6 कोटी लोकं दरवर्षी गरिबी रेषेच्या खाली ढकलले जातात भारतात मेडिकल केअर कॉस्टमुळे. हं. म्हणून आपल्याला कोणाला गरिबी रेषेच्या खाली नाही ढकललं जायचं. म्हणून मेडिकल इन्शुरन्स देखील असावा. हे एआयचं तर फारच इंटरेस्टिंग आहे असा अप्रोच, की डॉक्टरवर विश्वास दाखवण्यापेक्षा कदाचित एआय कमी चुका करेल भविष्यात जसं शिकत जाईल. पण हा जो इन्शुरन्सचा मुद्दा आहे ना, मी गेल्याच आठवड्यात वाचत होतो, की इन्शुरन्स कंपन्या आणि मल्टीनॅशनल हॉस्पिटल्स यांच्यात वाद आहेत, की काय दरानं पैसे द्यायचे. दुसरं कोणत्याही हॉस्पिटलकडे बघितलं, की असं जाणवतं, की अरे याच्यात तर प्रायव्हेट इक्विटी फंड आला आहे. म्हणजे त्यांना 18% रिटर्न हवा. म्हणजे त्यांना प्रॉफिट हवा. मग डॉक्टरही म्हणतात, की आम्हाला नीट काम करायचं आहे, पण संस्थांना प्रॉफिट हवा. मग संस्था म्हणतात, की आम्हाला टेक्नॉलॉजीत इन्व्हेस्ट करायचं आहे. रोबोटिक्स आलंय, हे आलंय, ते आलंय. आमच्या प्रॉफिटचा 50% भाग नवीन तंत्रज्ञान आणायला जातंय. तर प्रत्येकजण आपली हातबलता सांगतो, की कसं हे व्यवसायात रूपांतरित होणं आणि प्रॉफिट मिळवणं गरजेचं आहे. ते त्या क्षणी पटतं. पण एंडला असं वाटतं, की मी विश्वास कुणावर ठेवायचा, का ठेवायचा आणि या सगळ्या नादात माझं काय होणार? ह्याच्याकडे मी कसं बघायचं? तुम्ही म्हणता हे वास्तव आहे आणि हे काही अतिरेकी चित्र नाही. हं. हे खरंच वास्तव आहे आणि याच्यात जो इंडिव्हिज्युअल डॉक्टर आहे, तो हतबल आहे. आपण असं मानू नये. माझं असं इम्प्रेशन आहे, की सध्या समाजामध्ये असं परसेप्शन पसरलं आहे, की डॉक्टर म्हणजे खाटीक आहेत. हं. हे जे डॉक्टरचं व्हिलन हं. ते काही खरं नाही आहे. ते खरंच खरं नाही आहे. कोणी डॉक्टर तसं करू इच्छित नाही. कारण शेवटी एक मानवीय संवेदना प्रत्येकामध्ये असते. आता क्वचित प्रसंगी एखाद्या कोणाचं होतं, की त्याने खूप सेक्स सिलेक्टिव्ह अबॉर्शन केले किंवा कोणी किडनी ट्रान्सप्लांट केलं. पण त्या वर्तमानपत्रातल्या बातम्या होतात म्हणजेच त्या रेअर आहेत. बहुतांशी डॉक्टर इलविलचे नसतात. एक हे आपण मानलं पाहिजे. पण प्रॉफिटवर चालणाऱ्या भांडवलशाहीच्या खाजगी आरोग्य सेवेत ते पडले, की मग ते हतबल असतात. हं. म्हणून नागरिकाला स्वतःचं हित स्वतः सांभाळलं पाहिजे. हं. पूर्वी जसं डॉक्टरच्या हाती आपण मान देऊ शकत होतो, तशी कदाचित आता नाही देऊ शकत. आपणच आपला विचार केला पाहिजे. पण त्यामध्ये हे जे वास्तव आहे, की प्रॉफिट मेकिंग हॉस्पिटल स्ट्रक्चर म्हणून मी म्हणालो, की अमेरिकनचं मॉडेलचं मी उदाहरण दिलं, की ते जेव्हा होतं, हं. की जेव्हा सगळी रुग्णसेवा खाजगी दिली जाते, तेव्हा त्याचं कॉस्ट एस्केलेशन काय भयंकर होतं. हं. आणि भारताला ते अशक्य आहे. भारताचं पूर्ण एकूण देशाचं पर कॅपिटा GDPच मुळे $10,000 नाही आहे. तर तर म्हणून मग भारतामध्ये काय असायला पाहिजे? बरं हे जे तुम्ही म्हणालात, की हॉस्पिटल आणि मेडिकल इन्शुरन्स कंपन्यांमध्ये वॉर चालतं, हं. की तुमचं मेडिकल इन्शुरन्स आहे, तुमची अँजिओप्लास्टी झाली. आता अँजिओप्लास्टीची किंमत किती द्यायची? आता ती द्यायची आहे मेडिकल इन्शुरन्स कंपनीला. ते यांच्यासोबत भांडतात, की अँजिओप्लास्टीची किंमत तुम्ही 80,000च ठेवा आणि ते म्हणतात, "नाही, आम्हाला 2 लाख, 3 लाख करायची आहे." हे नुसतंच प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत चालत नाही. भारत सरकारचं आरोग्य मंत्रालय, आयुष्यमान भारत जी योजना आहे, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, त्यामध्ये सरकार रुग्णालयांना
उपचारासाठी रिएम्बर्समेंट देतं किंवा कॅशलेस सर्व्हिस दिली तर रिएम्बर्समेंट देतं. त्याची किंमत किती ठेवावी? सरकार त्याची किंमत खूप कमी ठेवतं. खाजगी रुग्णालय म्हणतात, "नाही, नाही, एवढ्या किमतीमध्ये परवडत नाही." पण तरी करतात. म्हणजे परवडत तरी असेल किंवा मग ते म्हणतात, की आमचं व्हॉल्यूम ऑफ वर्क याच्यामधनं येतं. या सरकारच्या मेडिकल इन्शुरन्समधनं जे गरीब लोक आमच्याकडे येतात, आमचं लोणी जे आहे ते आम्ही इतरत्र कमवून घेतो. तर अशा प्रकारच्या ट्रॅपमध्ये सगळेच आहेत. या ट्रॅपमध्ये एक तर असं, की एक स्वातंत्र्य तुम्हाला असं, की या ट्रॅपमध्ये पडूच नका. हं. अभिमन्यू आतमध्ये जर गेला, तर मग तो चक्रव्यूह आहे. मी चक्रव्यूहात जाईन पण त्याच्यात फसणार नाही हे म्हणणं कठीण. मी अगदी दुसरं एक उदाहरण घेतो. वैद्यकीय सेवेचं नाही आहे, पण दुसरं आहे. ऑम्निव्होर्स डायलेमा नावाचं एक पुस्तक आहे. बरं. कोण्या अमेरिकन पत्रकाराने लिहिलेलं आहे. ते मक्याची शेती करणारा शेती कसं करतो हे समजण्यासाठी तो कॅनडाच्या एका शेतकऱ्याच्या फार्मवर जाऊन राहिला. हं. तर त्याने लिहिलं आहे, की त्या शेतकऱ्याची सगळी शेती, त्याच्याकडे काहीतरी 2000 हेक्टर जमीन आहे आणि त्याच्याकडे सगळी मोठे ट्रॅक्टर्स आणि स्प्रेइंग करणारी उपकरणं ऑटोमॅटिक सगळी आहेत. तर त्या शेतकऱ्याची सगळी उपकरणं जी आहेत, ती त्याने विकत घेतली आहे. तर त्याच्यावर कर्ज आहे. एकूण शेतीवर कर्ज त्याच्या $30 लाख कर्ज आहे. बरं. सगळी कर्ज विकत घेतलेली EMIवरती. त्याची पूर्ण शेती जी आहे ती मॅकडोनाल्डने भाड्यावर घेतलेली आहे, की मॅकडोनाल्डला अशा प्रकारचा पोटॅटो हवा, अशा प्रकारचा मका हवा, त्याचे बियाणे मॅकडोनाल्ड देणार, खत मॅकडोनाल्ड देणार. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात तो शेतकरी प्रश्न विचारतो त्याला, की मी काय आहे? हं. आय एम अ पेटी बॉन्डेड लेबरर ऑफ दिस सिस्टम. तर तसंच काही प्रमाणामध्ये दुर्दैवाने जो मेडिकल केअर इंडस्ट्रीत पडतो त्यातला प्रत्येकजण अ कॉग इन द व्हील अशा प्रकारची त्याची अवस्था होते. हं. काही आंशिक उपाय त्यासाठी सुचवता येतील. सार्वत्रिक उपाय नाही आहे. एक उपाय असा आहे, की शासकीय आरोग्यसेवा अधिक चांगली करणे. हं. एक काळ असा होता, मी जेव्हा वैद्यकीय विद्यार्थी होतो त्यावेळी नागपुरात शिकलो मी. नागपूरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज होतं. मंत्री जरी आले आणि आजारी पडले तर ते मेडिकल कॉलेजला यायचे. विदर्भातली सगळ्यात चांगली मेडिकल ब्रेन पॉवर, सगळ्यात चांगले डॉक्टर हे मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला होते आणि प्रायव्हेटमध्ये असे इक्का-दुक्का कन्सल्टंट होते. आता ते एकदम उलटं झालेलं आहे आणि फक्त गरीबच माणूस त्याच्याकडे पैसे नाही म्हणून आणि जणू काही तो मरायलाच चालला आहे असं मजबुरीने तो शासकीय सेवेकडे जातो. हे चित्र बदललं पाहिजे. ते बदलण्यासाठी अनेक उपाय करावे लागतील, पण त्यातला एक उपाय असा आहे, की निर्णय प्रक्रिया जितकी खाली देता येईल, गाव पातळीला देता येईल का? एक गाव आहे, एक ग्रामपंचायत आहे 5000 लोकसंख्येची. खरं म्हणजे 5000 लोकसंख्येचं आपलं युनिट झालं पाहिजे आरोग्य सेवेचं. अच्छा. तिचं नियोजन त्या 5000 लोकसंख्येसाठी झालं पाहिजे, की इथे बाळंतपण किती होणार, इथे लहान मुलं किती, इथे हृदयरोग कितींना होणार, इथे बीपी किती लोकांचं जास्त आहे आणि त्या लेव्हललाच ही सगळी उपचार पद्धती होऊ शकली पाहिजे. त्याच्यामुळे किंमत कमी लागेल. शासकीय रुग्णसेवेमध्ये रुग्णालयामध्ये स्थिती खराब आहे असं आपण म्हणतो, त्यांची एक मजबुरी आहे. त्यांची जेवढी कपॅसिटी आहे त्यापेक्षा 3 पट जास्त पेशंट लोड त्यांना सांभाळावा लागतोय. हं. आपण मध्ये-मध्ये बातम्या वाचतो, की न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये एकदम आग लागली आणि खूप मुलं मरायला लागले किंवा इन्फेक्शन होऊन मरायला लागले. याचं कारण असं, गोरखपूर जे योगी आदित्यनाथची कॉन्स्टिट्युन्सी आहे. गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये तसं घडलं. जेव्हा सेंट्रल टीम चौकशी करायला गेली, की एवढे न्यूबॉर्न का मेले, तेव्हा ताबडतोब एका पीडियाट्रिशियनला सस्पेंड करण्यात आलं. ते तर झालं एक लोकांना दाखवण्यासाठी नाटक. पण वस्तुतः त्यांना कारण असं सापडलं, की त्या न्यूबॉर्न केअर युनिटची जेवढी कपॅसिटी आहे त्यापेक्षा 3 पट पेशंट लोड होता. त्यामुळे कोणतीही गुणवत्ता मेंटेन करणं अशक्यच आहे. त्यामुळे शासकीय व्यवस्थेमधल्या अनेक इतर दोष आहेत, पण एक हे ओव्हरलोड आहे, कमी कसं होईल? तर जर तुम्ही फक्त 1% राष्ट्रीय उत्पन्न आरोग्य सेवेवर वापराल, हं. तर असंच होणार. म्हणून 3% उत्पन्न देशाचं हे आरोग्य सेवेवर गेलं पाहिजे. काही देश, विकसनशील देश यांनी 6% वापरलं. त्यांचं तर युरोपमधले देश सरासरी 10% त्यांचा GDP हा आरोग्य सेवेवर खर्च होतो. भारताचा किमान 3% तर व्हावा.
तर हे शासकीय व्यवस्थेचं चित्र जे आज वाईट आहे ते बऱ्याच प्रमाणात सुधरू शकेल. दुसरं एक मॉडेल असं आहे बघा, जे NHS नॅशनल हेल्थ सिस्टीम इंग्लंडमध्ये आहे. सगळी आरोग्यसेवा तिथे शासकीय आहे. प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे की त्याला फ्री उपचार सेवा मिळावी. त्यांनी काय केलं की हे मंत्रालयाच्या हातातनं काढून टाकलं आणि ट्रस्ट बनवले. जसं उदाहरणच द्यायचं तर प्रत्येक जिल्ह्यामधली आरोग्य सेवेचं एक ट्रस्ट आणि त्या ट्रस्टच्या अंतर्गत तिथे रुग्णालय दिले. म्हणजे मग ते चालवण्याची जबाबदारी, तिथलं व्यवस्थापन हे सगळं स्थानिक असू शकावं. त्यांना तत्काळ आवश्यक निर्णय घेता यावे. त्यांचंच बजेट त्यांना सरकार ग्रांट देणार, त्या बजेटमध्ये त्यांनी ते चालवावं. त्यामुळे हे जे ट्रस्ट मॉडेल आहे इंग्लंडचं, ते देखील उपयोगी आहे, विचार करता येईल. तर ह्या काही गोष्टी जर केल्यात तर शासकीय आरोग्यसेवा सुधारल्या तर आज प्रत्येकाला जे खाजगीकडेच जावं लागतं त्याला एक पर्याय असला पाहिजे शासकीयचा. स्वयंसेवी, मी जरी स्वतः स्वयंसेवी संस्था चालवतो, काम करतो, हे एक मॉडेल, तिसरं मॉडेल आहे. म्हणून जर आम्हाला खाजगी व्यवस्थेची नफेशाही नको, आम्हाला शासकीय व्यवस्थेची जी संवेदनहीनता असते किंवा नोकरशाही नको असेल, तर मग आम्हाला ट्रस्टच्या आधारे असणारी एक सेवाशाही निर्माण करायला पाहिजे. आणि वैद्यकीय सेवा ही अशी बाब आहे की जिथे प्रत्येकाला सेवाशाही हवी असते, जिथे सेवा मिळेल, प्रेमाने मिळेल, जिथे ट्रस्टवर्दी मिळेल आणि लो कॉस्ट मिळेल. त्याचं एक ट्रस्टचंही मॉडेल असू शकतं. ते स्वयंसेवी संस्था असेल किंवा शासन ट्रस्ट स्थापन करतील. तर अशा प्रकारचे वेगळे आरोग्यसेवेचे मॉडेल्स आम्हाला देशात प्रयोग केले पाहिजे, प्रत्यक्षात आणले पाहिजे. गडचिरोलीमध्ये गेले 40 वर्ष आम्ही आमच्या सर्च संस्थेमार्फत एका अर्थाने आरोग्य स्वराज्याचेच प्रयोग करतो की खेड्यातल्या माणसाला आरोग्य सेवा कशी मिळू शकेल. त्यामुळे आरोग्य दूत ही कल्पना, होम बेस्ड न्यूबॉर्न केअर कल्पना, न्यूमोनिया उपचार कल्पना, दारू आणि तंबाखू कशी अख्ख्या जिल्ह्यातनं कमी करता येईल ही कल्पना, मानसिक आरोग्य सेवा कशी देता येईल, व्यसन उपचार गावोगावी कसे देता येईल, अशा अनेक गोष्टी की आम्ही प्रयोग करतो आहोत. प्रयत्न हाच की आरोग्याची व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचावी आणि लोकांच्या हाती देता यावी. आपलं आरोग्य आपल्या हाती, हेच होईल आरोग्य स्वराज्य. या सगळ्या प्रयोगांबद्दलच्या अनुभव, डिटेल्ड माहिती आरोग्य स्वराज्य पुस्तकात आहे. ती इंटरेस्ट असणारी लोक वाचूच शकतील. पण या मुलाखतीतला माझा शेवटचा प्रश्न असा आहे की हे सगळं समजून घेतल्यानंतर मला आरोग्य स्वराज्याकडे जायचं आहे, तर मी कराव्यात अशा 3 ते 5 कृती कुठल्या की ज्यानं माझी इंडिव्हिज्युअल म्हणून सुरुवात होईल टुवर्ड्स आरोग्य स्वराज्य? पहिली गोष्ट, संकल्प करावा. कारण माणूस जेव्हा संकल्प करतो त्यानंतरच पुढच्या गोष्टी होतात. पहिली कन्सीव्ह करावं लागतं आपल्या मेंदूमध्ये. तर संकल्प करावा की मी 100 वर्ष जगेन आणि निरोगी जगेन. आणि मग बघा या संकल्पाची पॉवर काय. मी 100 वर्ष जगेन आणि निरोगी जगेन, स्वस्थ जगेन, हा पहिला संकल्प. दुसरं असं की माझं आरोग्य हे दुसऱ्यांच्या हाती आहे आणि मी हतबल आहे, ही भूमिका सोडावी लागेल. आणि आरोग्य स्वराज्य किंवा दुसरं गांधी जे म्हणाले की बी द चेंज युअर सेल्फ. आता बाहेरच्या जगात बदल होईल तेव्हा होईल, पण तू तर तुझ्या जीवनामध्ये बदल आज सुरू करू शकतो. माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी बदल सुरू करतो तेव्हा मी आहार वेगळा घेतो. आता कल्पना करा, मी आहार वेगळा घेणं ही केवढी मोठी क्रांती आहे. ती माझ्या व्यक्तिगत आहारामध्ये तर क्रांती घडवणारच आहे जर मी माझा आहार योग्य घेतला, बदलला. पण ही सगळी फूड इंडस्ट्री त्याच्या भोवती नाचते आहे की मी काय खावं. हे माझं एवढंसं तोंड, पण ते जगातल्या 7 अब्ज लोकांच्या तोंडामध्ये त्यांना जे हवं आहे ते फूड, ते अन्न कोंबणे, या एकमेव अजेंडावरती सगळी फूड इंडस्ट्री. आणि फूड इंडस्ट्री म्हणजे एका अर्थाने कृषी इंडस्ट्री. मग अमेरिकेमध्ये होणारं मक्याचं प्रोडक्शन किंवा कुठे होणारं शुगर केनचं प्रोडक्शन किंवा महाराष्ट्रातली साखर इंडस्ट्री, महाराष्ट्रातली यूपीतली किंवा मद्य इंडस्ट्री, ही सगळी या निर्णयाभोवती फिरते आहे की तुम्ही तुमच्या तोंडात काय टाकता, काय तुमची ताकद. सामान्य नागरिकाच्या निश्चयाची ही जी ताकद आहे ही आपल्याला भान नाही आहे.
पण वस्तुतः मी जर एक प्रॉडक्ट जपानी प्रॉडक्ट वापरायच्या ऐवजी चीनी प्रॉडक्ट वापरतो म्हटलं तर मी महासत्तांची उलथापालथ करू शकतो. तर हे नुसतं अतिरेकी विधान नाही आहे. नेस्ले कंपनीने आफ्रिकेमध्ये हे दूध जे असतं पावडर्ड मिल्क आर्टिफिशियल ते प्रमोट केलं. ब्रेस्ट फीडिंग करू नका, ब्रेस्ट फीडिंग वाईट असतं. त्याच्यामुळे आफ्रिकेतले हजारो मुलं मेली डायरिया होऊन. तेव्हा युरोपमधल्या सुजाण नागरिकांनी काय केलं, त्यांनी नेस्लेवरती बायकॉट टाकायला सुरुवात केली की तुम्ही आफ्रिकेमध्ये अनएथिकल प्रॅक्टिस करून आफ्रिकेतल्या निरक्षर बायांना हे बॉटल फिडिंग करवतात, त्यातनं ती मुलं मरतात. हे तुम्ही बंद करा, नाही तर तुमचं चॉकलेट आम्ही घेणार नाही. आता नेस्ले कंपनीची मान अटकली. युरोपमधलं त्यांचं मार्केट 25% खाली गेलं आणि नेस्ले कंपनीने मुकाट्यामध्ये आफ्रिकेमधले दुसरं कोड ऑफ कॉन्डक्ट लागू करायला सुरुवात केली. मुद्दा असा की सामान्य कंझ्युमर एका छोट्या निर्णयातनं आणि त्या निर्णयाचे लागू करण्यातनं स्वतःचं जीवन तर बदलूच शकतो, पण तो आर्थिक सत्तांना देखील आव्हान देऊ शकतो. आणि मग मेडिकल इन्शुरन्स कंपनी काय म्हणायला लागतील की आज आम्ही फक्त कॅशलेस ट्रीटमेंट देतो, पण आता उद्या आम्ही तुम्ही निरोगी जगणार असाल तर त्यासाठी इन्सेंटिव्ह देऊ. म्हणजे तुम्ही रोज चालता का, ते रिस्ट वॉचने आम्ही मोजू आणि तुम्ही रोज चालला तर तुमचं इन्शुरन्स प्रीमियम कमी करू. तुम्ही तंबाखू दारू वापरत नाही, इन्शुरन्स प्रीमियम कमी करू. असं व्हायला पाहिजे खरं म्हणजे. ते केव्हा सुरू होईल, जेव्हा पुरेशी माणसं असं म्हणायला लागतील की माझं इन्शुरन्स प्रीमियम कमी करा, कारण मी दारू तंबाखू खात नाही, पित नाही. मग कशाला तुम्ही मला, जे दारू तंबाखू खाणारे पिणारे आहेत त्यांना कॅन्सर होईल त्याची किंमत मी का भरू? असा जेव्हा पुरेसा वर्ग मागणी करणारा होईल आणि तो होईल, तेव्हा इन्शुरन्स कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट काढतील की हेल्दी लिव्हिंगवाल्यांसाठी मेडिकल इन्शुरन्स, त्याचं प्रीमियम कमी राहील. तर सामान्य माणूस मी जर रोज 30 मिनिटं चाललो तर कितीतरी रोग माझे कमी होतात. माझा छोटासा निर्णय, मी ऑफिसला जाण्यासाठी पटकन कार काढतो. आता माझं ऑफिस 20 किलोमीटर दूर असेल तर वेगळी गोष्ट. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये अनेक लोक असे आहे की 20 किलोमीटर रोज सायकलिंग करून जातात. हे मला शक्य होईल की नाही मला माहीत नाही, मी करत नाही म्हणून मी लोकांना आज म्हणू नाही शकत. पण मला 2-3 किलोमीटर जायचं असेल तर मी पायी जाऊ शकतो. हा निर्णय छोटासा. मी लिफ्टमध्ये न जाता मी पायऱ्या चढेन, माझा व्यायाम होऊन जातो आणि माझी टेस्टही होऊन जाते. ते छोटे छोटे निर्णय जे आहेत, हे छोट्या छोट्या निर्णयांनी मी माझं जीवन बदलू शकतो. म्हणून मी तुम्ही जे विचारलं 4 पायऱ्या, मी ॲक्च्युअली असं न मोजता पण आहाराचे सांगितल्या, चालण्याचे सांगितल्या, दारू तंबाखूचे सांगितल्या आणि शासकीय काही धोरणं बदलायला पाहिजेत. यासाठी नागरिकांनी थोडं सुजाण व्हायला पाहिजे. आज भारतातले नागरिक शासनाला आरोग्य सेवेची मागणी करत नाहीत. लाडकी बहीण झाली किंवा बिहारमध्ये 10,000 दिले प्रत्येक बाईला की मी निवडून येतो. मग राजकीय नेते कशाला तुमची आरोग्य सेवेची भानगड आपल्या मागे लावून घेतील. पण एक साधी आकडेवारी सांगतो की पर कॅपिटा पर इयर 4,000 रुपयामध्ये उत्तम प्रकारची शासकीय सेवा निर्माण करता येऊ शकते. महाराष्ट्रामध्ये जर हे केलं तर महाराष्ट्रामध्ये 12 कोटी लोकसंख्या धरून 50,000 कोटी रुपये हे उत्तम प्रकारची युनिव्हर्सल हेल्थ केअर फॉर ऑल यासाठी 50,000 कोटी रुपये लागतील. महाराष्ट्र सरकारने हा खर्च करावा का? यासाठी महाराष्ट्राची जनता विलिंग पाहिजे. आता जनता काय करते? आज महाराष्ट्रातली जनता आज 1,00,000 कोटी रुपयाची दारू पिते. 1,00,000 कोटी रुपयाची दारू विरुद्ध 50,000 कोटीमध्ये सगळ्यांना आरोग्य सेवा निवड करा. जोपर्यंत नागरिक याची निवड करत नाही आणि मतदान या मुद्द्यांवर करत नाही, तो पण कोणताही राजकीय नेता कशाला भानगडीत पडेल. त्यामुळे एक सुजाण नागरिकांचं, आता ते महाराष्ट्रातले 12 कोटी नागरिक नाही जाणार आहे, पण वर्तमानपत्राद्वारे, सोशल मीडियाद्वारे, वेगवेगळ्या नागरिकांच्या फोरमद्वारे ही मागणी व्हायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये युनिव्हर्सल हेल्थ केअर फॉर ऑल लागू करा. तर माझ्या स्वतःच्या जगण्यापासून एक नागरिक म्हणून मी काही, म्हणजे याला राजकीय भूमिका म्हणायचं असेल तर राजकीय भूमिका म्हणा, पण एक नागरिक म्हणून मी आरोग्यासाठी काही राजकीय भूमिका घेतली पाहिजे. तर इथपर्यंत मी बदल करू शकतो.
याच्यातला प्रत्येक बदल हा एंड इन इट सेल्फ आहे. ही गांधींची कला बघा. गांधींची मोठी कला होती की ते कार्यक्रम असे द्यायचे नागरिकांना, खादी चरखा काता. इंग्रजांचं वरचं तुमचं डिपेंडन्सही जातं. मँचेस्टरचा कपडा यायचा, त्याच्याऐवजी गावात कपडा बनणार, पण सोबतच तुम्हाला थोडा व्यायामही होतो, गावातल्या गरिबाला रोजगार मिळतो, शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळतो आणि तुम्ही आरोग्यदायी वस्त्र घालता आणि साधेपणा. एका याच्यात गांधी 5 ध्येय पूर्ण करायचे. तसंच त्याच्यातली प्रत्येक पायरी जी आहे, माझा आहार मी बदलला तर शेतकऱ्याला फायदा, माझ्या आरोग्याला फायदा, कुटुंबाचं एकत्रीकरण, अनेक गोष्टी होतात. प्रत्येक छोट्या छोट्या बदलाचे अनेक असे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. सहसा सामान्य माणूस, मध्यमवर्गीय माणूस असं म्हणणार, मी फार छोटा, माझ्या एकट्याने काय होत आहे. म्हणून ते बी द चेंज युअर सेल्फ दॅट यू विश टू सी इन द वर्ल्ड. चेंज बिगिन्स, इट बिगिन्स विथ यू. तर खूप खूप आभार. 100 वर्ष निरोगी जगण्याचा संकल्प तर आम्ही घेऊच, पण तुम्ही 40 वर्ष केलेला अभ्यास आणि अनुभव आम्हाला ऐकता आला. तुम्ही वेळ दिलात थिंक बँकसाठी, त्यासाठी खूप खूप आभार. आरोग्य स्वराज्य या संकल्पनेसाठी आणि पुस्तकासाठी शुभेच्छा. धन्यवाद. Investments in debt securities, municipal debt securities, securitized debt instruments are subject to risks, including delay and/or default in payment. Read all the offer-related documents carefully.